सीएनई और सीपीडी नवीनीकरण के नाम पर परिचारिकाओं के साथ अन्याय किए जाने का गंभीर आरोप सामने आया है। सरकार द्वारा हर साल 30 से 60 घंटे सीएनई सीपीडी पूरा करने की अनिवार्यता के चलते राज्य की लाखों पंजीकृत परिचारिकाएं आर्थिक, मानसिक और सामाजिक शोषण का सामना कर रही हैं। परिचारिकाओं का कहना है कि इस फैसले का असर न सिर्फ उनके स्वास्थ्य पर पड़ रहा है, बल्कि मरीजों की सेवा भी बुरी तरह प्रभावित हो रही है। समय पर नर्सिंग स्टाफ उपलब्ध न होने से अस्पतालों में मरीजों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संगठन के माध्यम से जिलाधिकारी के जरिए शासन को ज्ञापन सौंपा गया है और सीएनईसीपीडी की अनिवार्यता को तत्काल रद्द करने की मांग की गई है। संगठन ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगें नहीं मानी गईं, तो 12 मई को मुंबई के आजाद मैदान में बड़ा आंदोलन किया जाएगा। वहीं 15 अगस्त को मंत्रालय की ओर महामोर्चा निकाला जाएगा। कर्मचारी संघ यांचे कार्यकारी सदस्य असून आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र परिचर्या परिषदेद्वारे जी परिचर्या संवर्गातील परिचारिकांना सीएनईची जी अट लागू केली होती रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी, ती अट रद्द करण्यासाठी आम्ही सगळे मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत। तर विषय असा आहे की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे 2022 पासून रजिस्ट्रेशन रिन्युअलच्या नावाखाली सीपीडीचे क्रेडिट पास करण्याची अट त्यांनी लागू केली आणि या आता येणाऱ्या 2027ला जे रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचं आहे त्यासाठी 3 ऑक्टोबर 2024 पासून त्यांनी ती लागू केलेली आहे। तर त्याची अट अशी आहे की आम्हाला 150 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत आणि एका वर्षामध्ये कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 60 क्रेडिट पॉईंट्स करायचे आहेत। आम्ही करू शकलो नाही तर आमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होणार नाही। पर्यायाने आम्हाला प्रॅक्टिस करण्याची कुठलीही परवानगी नसणार नाही। याचं गांभीर्य असं तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जी सीएनईची अट त्यांनी आम्हाला लादलेली आहे ती अट त्यांनी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी लावी। आम्हाला आमचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायचं आहे, पण ते आम्हाला फ्री ऑफ कास्ट असावं, आमच्या प्रीमायसेसमध्ये आम्हाला अवेलेबल असावं आणि दंड आमच्यावर लादू नये। तर आम्हाला ते फ्री करून देण्यात 27 मध्ये जे रजिस्ट्रेशन रिन्युअल होईल त्यासाठी सीएनईची अट त्यांनी तात्काळ रद्द करावी।